रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आपल्या इथे विशेष मंडळी मागे थांबतील, महिला फक्त पुरुष मंडळी मागे थांबतील। माझ्या प्रभागातले नागरिक असतील, माझ्या या पनवेल मधले रहिवासी असतील किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्यांनी मला आजपर्यंत प्रेम दिलं ते सगळे आमचे युवा सहकारी किंवा माता भगिनी असतील, या सगळ्यांनी जी ताकद मला दिली, ज्याची सुरुवात शोधायची म्हटलं तर कुठेतरी 22 वर्षापूर्वी जावं लागेल आणि त्या कार्यकर्त्याला तुम्ही कुठेतरी समाजकारणात एस्टॅब्लिश केलं। 2017ला त्या कार्यकर्त्याचा कुठेतरी एक जनसेवक नगरसेवक घडवला आणि तुम्ही त्याला नगरसेवक केलं, म्हणून पक्षाने मला ताकद दिली आणि पनवेल महानगरपालिकेचा उपमहापौर होण्याचा बहुमान हा तुमच्यामुळे मला मिळाला। त्याची सुरुवात कुठे आहे तर 22 वर्षापूर्वी तुम्ही जी ताकद द्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये याचं कुठेतरी रहस्य लपलेलं आहे। उपमहापौर हे सन्मानाचं पद, बहुमानाचं पद माझ्यासाठी खरंच मोठं होतं, खरंच ती खूप मोठी संधी होती। त्या माध्यमातून कुठेतरी बरं काम करण्याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला। जे प्रश्न माझ्यापर्यंत आले, जे मी काही महाराष्ट्रभरात देशभरात बघितलं, त्या आपल्या प्रभागात या पनवेल नगरीत कसं होऊ शकेल याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न कुठेतरी बरा झाला असावा। पक्षाला त्या ठिकाणी असं वाटलं की या युवा कार्यकर्त्याला ज्यांनी पनवेलमध्ये तालुक्यापासून कामाला सुरुवात केली, जिल्ह्याचं नेतृत्व केलं, युवा संघटनेमध्ये काम केलं, त्या पदाधिकाऱ्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तेव्हाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं प्रदेश अध्यक्ष केलं, ते पण तुमच्याच सगळ्यांनी। म्हणजे जर का तुम्ही नगरसेवक नसतं केलं तर मी उपमहापौर नसतो झालो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात महत्वाचं पद भारतीय जनता पार्टीमध्ये युवा संघटनेचं मानलं जातं, ते प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी कदाचित मला मिळालीच नसती। ती जबाबदारी मिळू शकली तुमच्या आशीर्वादामुळे। त्या जबाबदारीला न्याय देण्याचा कुठेतरी प्रयत्न केला। राज्यात सत्ता नव्हती, युवांचे असंख्य प्रश्न होते, विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न होते, रोज त्याला वाचा फोडण्याची गरज होती। या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सदिच्छांच्या जोरावर आणि माझ्या युवा सहकाऱ्यांच्या ताकदीवरती महाराष्ट्रात 75 मोठी आंदोलनं करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। त्या कुटुंबाकडे दुर्लक्ष, घरी कदाचित मी वेळ देऊ शकलो नाही, कुटुंबाला कदाचित वेळ देऊ शकलो नाही, मुलगी कधी मोठी होतीये कधी मोठी होत गेली हे कळलंच नाही। कुठेतरी परवाच्या कार्यक्रमात तिच्या स्टेजवरून तिला बघितल्यानंतर जाणवलं की अरे ही माझी मुलगी, हिच्यामध्ये एवढे कलागुण आहेत, पण ते मी माझ्या घरात बघू शकलो नाही, मला ते मंचावर बघावे लागले। मला वाटतं की हे कुठेतरी आयुष्यात मी मिस केलं, पण त्या ठिकाणी मी जपलं काय, मी वाढवलं काय, तर मी माझ्या कुटुंबाला कुठेतरी कदाचित कमी वेळ दिला असेल, पण माझा हे जो कुटुंब आहे, हा समाज जो कुटुंब आहे त्याच्याबरोबर राहण्याचा मी प्रयत्न केला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण कुठेही गेलात तरी आज आपल्याशी जुडलेली, त्यांच्या बरोबर आपण काम करून त्यांना ताकद दिलेले अनेक युवा त्या ठिकाणी तयार झाले। मी बोलताना जेव्हा अनेकांना सांगतो की पार्टीनं आपल्याला जे भरभरून दिलं, तुमच्यातला परिवाराचा सदस्य त्याला पार्टीचं महासचिव केलं, पण मला माझ्या परिवाराशी काही घेणं नाही, माझ्या पार्टीची विचारधारा खालपर्यंत पोहोचली पाहिजे। जे स्वप्न पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आम्हाला दिलं, जे अंत्योदयाचं स्वप्न आहे, रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीच्या
डोळ्यातले अश्रू जोपर्यंत आम्ही पुसत नाही, त्याच्या चेहऱ्यावर जोपर्यंत हसू उमलवत नाही, तोपर्यंत आमची विकासाची व्याख्या पूर्णच होत नाही. हे स्वप्न ज्यांनी आम्हाला दिलं, ती व्याख्या घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब पाटील. की चांगली स्थिती असल्यावरती आपल्याला खूप काही करता येतं, पण जेव्हा परिस्थिती बिकट असते त्यावेळेला काही गोष्टी करणं हे खरंच अवघड असतं. म्हणजे ज्या पद्धतीनं सन्माननीय बाळासाहेब पाटील सांगतात की खिशात एखादा रुपया असेल तर थोडं डोकं लावून त्या 1 रुपयाचे 100 रुपये करणं, 1000 रुपये करणं सोपं आहे. पण खिशात फुटकी दमडी नसेल, शून्य असेल तर शून्याचा 1 रुपया करणं अवघड असतं. शून्याचा 1 रुपया करण्याचं काम सन्माननीय बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या सहकार्याने केलं. त्यामुळे त्या सगळ्या विषयात मी जर कुठला वारसा घेतला असेल तर त्यांच्या प्रामाणिकतेचा वारसा घेतला, त्यांच्या संघर्षाचा वारसा घेतला, त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा घेतला, कुठलाही डाग आपल्या अंगाला लागू नये याची काळजी घेण्याचा वारसा घेतला. कारण मी इच्छुकच नव्हतो आणि भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की ते आपण इच्छुक राहायचं नसतं. मला काही पाहिजे हे आपण मागायचं नसतं. आपण फक्त निस्वार्थी भावनेने काम करायचं असतं. जो अशा पद्धतीनं काम करतो त्याला पार्टी घरून बोलवते आणि त्या ठिकाणी काहीतरी पदरात देते. त्याचं उदाहरण आज त्या ठिकाणी समोर आहे. त्याच मंचावरून वाढदिवसाच्या दिवशी सन्माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की विक्रांतला आम्ही विधान भवनात पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि आज 1 वर्षही पूर्ण होत नाही तर त्या ठिकाणी हा शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवला. आदरणीय फडणवीस साहेबांनी पूर्ण करून दाखवला. मला वाटतं की पार्टीनं हे भरभरून दिलेल्याचं एक प्रतीक आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला आपण उपकार म्हणू शकतो. अशा प्रकारची एक ताकद पार्टीने आपल्याला दिलेली आहे. आणि त्या सगळं तुमच्या सदिच्छा, तुमचं प्रेम हे सगळं आमच्या कामाला आलं. दुर्गा मातेचं पूजन झालं, गणपती बाप्पा आता त्याचं विसर्जन झालं. भरभरून आशीर्वाद त्या गणपती बाप्पानी दिले, भरभरून आशीर्वाद दुर्गा मातेने दिले, इथं आलेल्या नवदुर्गांनी दिले आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या कामाला आले. आणि विक्रांत आज या महाराष्ट्रामध्ये आमदार या पदावरती जाऊन बसला. मला आठवतं मी आल्यानंतर एक 8-10 वर्षांनी समीर कदम या व्यासपीठावरती उपस्थित आहे. तो या तालुक्यातला पहिला आमचा सरपंच झाला. विक्रांत मला विमानात बसताना फोन आला की डॅडी बहुतेक मला पक्ष आमदारकीची संधी देतोय. मी आता विमानात बसतोय, मला बोलता येणार नाही 2 तास. मी मुंबईला उतरल्यावर तुमच्याशी बोलेन. एवढं बोलल्यावर मी तिथे कुठलीही बातमी लीक केली नाही. म्हटलं खरं खोटं आपण बघून घेऊ. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा मी तो विमानातनं उतरेपर्यंत 2 तास गेले, पण तोपर्यंत टीव्हीला त्या स्ट्रीप आल्या, पट्ट्या आल्या, बातम्या आल्या आणि अनेक हजारो लोकांचे मला फोन आले. आणि फोन करताना माझी प्रत्येक भगिनी, माझी प्रत्येक माऊली डोळ्यात पाणी आणून रडत होती की विक्रांत बाळासाहेब पाटील तुमचा मुलगा आमदार झाला. आज हा रायगड जिल्हा सुद्धा अनेक माझे जुने कार्यकर्ते माझ्या नजरेसमोर आहेत की जे आजही ज्यांच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट अटल बिहारी वाजपेयी आणि त्या ठिकाणी अडवाणींचे फोटो आहेत, पण त्या बिचाऱ्या माझ्या कार्यकर्त्याला अजून काही भरभरून काही मिळालं नाही. पण आज मी विक्रांतच्या माध्यमातून सांगतो की पार्टीला आपलं दुःख नीटपणे कळवायचं काम विक्रांत करेल आणि सगळ्यांना प्रवाहामध्ये घेऊन समाजाचं दुःख पोचण्याचं काम विक्रांतच्या माध्यमातून करू. आणि जे तुम्ही निवडून दिलेला आमदार आहे, तुमच्या घरातला आमदार आहे, तुमचा छोटा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे, या माध्यमातून तुम्ही त्याला भरभरून आशीर्वाद द्या. आणि प्रत्येक वेळेला जे पण काय असेल तो विक्रांत तुमच्या पुढे नतमस्तक होऊनच विनम्रतेने काम करेल. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या प्रवासात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केलेला मी एक प्रतिनिधी आहे. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा या समाजकारणात काहीतरी रोल प्ले केला पाहिजे, त्यातून राजकारणात युवा आणि विद्यार्थ्यांचे असलेले काही प्रश्न ते आपण सोडवू शकतो का, त्याला वाचा फोडू शकतो का, कॉन्फिडन्स फार नव्हता. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये युवा क्षेत्रात जागा शोधण्याची प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता अशा पद्धतीने कामाला मी सुरुवात केली. आणि त्यामुळे राजकारणात काहीतरी पद मिळावं यासाठी मी किंवा माझ्या परिवाराने कधीच काम केलं नाही. पण 16व्या वर्षापासून कामाला सुरुवात, पहिला 7-8 वर्षांचा कालावधी हा जिल्हा स्तरावर, मंडळ स्तरावरचा, आणि त्यानंतर 2010 पासून सतत 2024 पर्यंत 14 वर्ष राज्याच्या पटलावर भारतीय जनता युवा मोर्चा आणि आता थेट भारतीय जनता पार्टी
अशा पद्धतीचं कामकाज करण्याची मिळालेली संधी, यातून महाराष्ट्रभराच्या कानाकोपऱ्यात युवांची नाळ जोडण्याची एक संधी मिळाली. आणि त्यामुळे जनतेनं मला पनवेलमध्ये भरभरून आशीर्वाद दिले. माझा प्रभाग, ज्याची निवडणूक खरं तर अवघड होती आणि ती निवडणूक मी लढलो, खऱ्या अर्थानं तेव्हा मी राज्याचा युवा मोर्चाचा महासचिव होतो आणि त्यामुळे माझ्यासाठी ती निवडणूक करो मरोची होती. आणि त्यावेळेला आम्ही ताकदीनं लढलो, पण दुर्दैवानं माझे सहकारी जे त्यावेळेला होते त्यांना त्या ठिकाणी थोड्या फरकाने अपयश आलं. पण जनतेने मला जे काही प्रेम दिलं, जे काही प्रेम भरभरून माझ्या पारड्यात टाकलं, त्यामुळे अवघड असलेल्या लढतीत सुद्धा मी विजयी होऊ शकलो. आणि मला वाटतं की एक कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी हा जो माझा प्रवास आहे तो जनतेमुळे यशस्वी होऊ शकला. आणि त्यामुळे जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आणि जनतेनं त्याला केलेला लोकप्रतिनिधी, हा जो एक विषय आहे, हे जे काही बॉन्डिंग आहे, त्या माध्यमातनं मला पार्टीनं पुढं ताकद दिली आणि उपमहापौर केली. आणि त्यामुळे उपमहापौर जेव्हा केलं तेव्हापासून माझ्या डोक्यात एक विचार नक्की आहे, नगरसेवक झालो तेव्हापासून एक विचार नक्की आहे की नगरसेवक आपण कधीच असणार नाही, आपण जनसेवकच असणार. आणि जनतेनं दिलेल्या प्रेमाच्या सगळ्या विषयातून आपण कधीच उतराई त्यांच्या ऋणातून होऊ शकत नाही. त्यामुळे सातत्याने त्यांच्यासाठी काम करण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून पुढे आपण विचारलं की उपमहापौर ही काम करण्याची एक संधी होती, ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न केला. काय 4 गोष्टी अभिनव करू शकतो तो प्रयत्न केला. उपमहापौर म्हणून जी काही ताकद होती त्या माध्यमातून माझ्या प्रभागात काही प्रकल्प आणता येतील का तो प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या वडाळे तलावासारखा एक अप्रतिम प्रोजेक्ट आपल्या प्रभागात येणं, किंवा रस्ते सगळे आमचे कॉन्क्रीटचे होणं, आमची उद्यानं विकसित होणं, त्या ठिकाणी दिवाबत्ती कचऱ्याची व्यवस्था लागणं. शेवटी नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून काय पाहिजे असतं, ते कधीच म्हणत नाहीत माझ्या घरावरती सोन्याचे पत्रे टाकून द्या का आमच्या घराला सोन्याच्या विटा लावा. त्यांच्या खूप मूलभूत गरजा छोट्या छोट्या असतात, पण त्या सुद्धा आम्ही कधी कधी लोकप्रतिनिधी पूर्ण करण्यात कमी पडतो आणि मग दुःख त्या ठिकाणी त्यांना होतं. मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की या गोष्टीत आपण कमी पडायचं नाही. आणि त्यामुळे तो माझा कालावधी सेवा कार्याचा राहिला. कायमच त्या कालावधीमध्ये मी किती चांगल्या पद्धतीने काम करता येईल हा प्रयत्न केला. आणि त्यामुळे जे काही पुढे माझ्या पदरात पडलं, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं राज्याचं प्रदेश अध्यक्ष पद, हे पार्टीने खूप मोठी ताकदीची जबाबदारी मला दिली. साहजिक असा एक विषय भारतीय जनता पार्टीचा होता की आजपर्यंतच्या इतिहासात आमदार, माजी मंत्री दर्जाचा व्यक्ती युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष राहिला होता. पण त्यात पहिल्यांदा कुठेतरी बदल करून आदरणीय फडणवीस साहेब असतील, तेव्हाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील, किंवा तेव्हाचे माझे प्रभारी बावनकुळे साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी विचार केला की विक्रांत पाटील, त्याला राज्याच्या युवांशी त्यांची नाळ जुडलेली आहे, त्याला राजकारणाची भौगोलिक स्थिती सगळी माहिती आहे, सांस्कृतिक स्थिती माहिती आहे, याला ताकद दिली पाहिजे. आणि मग त्यावेळेला जेव्हा विषय समोर आला की तो आमदार हा विषय, तेव्हा त्या ठिकाणी तो आमदार नसलं तर काय झालं, त्याला प्रशासनाची जाण आहे, कारण तो उपमहापौर राहिलेला आहे. या विषयाला अनुसरून मला त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पदाची सुद्धा जबाबदारी मिळाली. त्यामुळे तिथे काम करत असताना पुन्हा चांगली संधी होती, मेहनत घेण्याचा त्या ठिकाणी चान्स होता, खूप घेतली, अनेक आंदोलनं झाली. तो काळ राज्याचा विरोधी पक्षात आम्ही त्या ठिकाणी होतो, त्यामुळे संघर्षाचा काळ होता. महिन्यातले 22-23 दिवस रस्त्यावर उतरून काम करण्याचा आम्ही सगळ्या सहकाऱ्यांबरोबर प्रयत्न केला. त्यात कोरोनासारखं संकट होतं, त्यामुळे ते आणखीन चॅलेंज होतं. त्यात सुद्धा आपण कुटुंबाची पर्वा न करता पूर्णपणे रस्त्यावर राहून त्या ठिकाणी काम केलं. आणि त्यामुळे जे काही सेवा कार्य करण्याची संधी मिळाली, त्यातून जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त करण्याची सुद्धा संधी मिळाली. शेवटी जनता तुम्हाला आशीर्वाद कधी देते, जेव्हा तुमचं 1-to-1 इंटरॅक्शन त्यांच्या बरोबर असतं आणि त्यांना खात्री असते की हो, हा व्यक्ती माझ्या परिवारातला सदस्य असल्यासारखा आहे, की जेव्हा त्यांना खात्री होते तेव्हा ते आशीर्वाद तुम्हाला देतात. आणि त्यामुळे उपमहापौर पदाचा कालावधी असेल तो चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर राज्याचा अध्यक्ष आणि त्यानंतर थेट भारतीय जनता पार्टीचं राज्याचं महासचिव पदाची जबाबदारी, ही पण प्रचंड मोठी जबाबदारी पार्टीनं माझ्यावर दिली. त्यामुळे मला पार्टीच्या या सगळ्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. त्यांनी जी काही ताकद दिली, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय आमचे सगळेच नेते, खरं तर सगळ्या पहिले आमचे 10 नेते आहेत, त्यांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. आणि जे काही पुढचे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं मागच्या 22 वर्षात, मी 22 वर्ष जे काही राज्याच्या राजकारणात काम करतोय, त्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे आज या सगळ्या गोष्टींची परिणिती कुठं झाली याचं आपण आज बघतोय. एक मेसेज काय पार्टीने दिला, तर एक 16 वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता
पार्टीने त्याला रेकग्नाइज केलं, आयडेंटिफाय केलं, त्याला ताकद दिली आणि आज थेट आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर, जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर थेट त्याला विधान भवनात पाठवण्याचं काम केलं आणि आज आमदार हा बहुमान माझ्या पक्षाने, माझ्या पक्षश्रेष्ठींनी मला दिला. त्यामुळे खऱ्या अर्थानं इतकी मोठी ताकद पार्टीने दिलेली आहे, त्यामुळे ही जबाबदारी प्रचंड मोठी आहे. या जबाबदारीची मला जाणीव आहे. त्यामुळे हा काटेरी मुकुट आहे याचीही मला जाणीव आहे. त्यामुळे ह्याच्यातल्या सन्मानापेक्षा यातली जबाबदारी मला जास्त महत्वाची वाटते आणि त्यामुळे त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी राज्यभरामध्ये जे करावं लागेल, राज्यभरातल्या युवांचे प्रश्न, राज्यभरातल्या माता भगिनींचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणं, हा प्रयत्न माझा त्या ठिकाणी असणार आहे. आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत मी काम करत आलो, मला खात्री आहे की यापुढे सुद्धा ही जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी यशस्वीपणे पार पाडू शकेन. एकंदरीत राजकारणामध्ये आदरणीय आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्या ठिकाणी अनेक प्रश्न त्यांनी सोडवण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. काही समस्या ह्या असू शकतात आणि त्या सोडवणं गरजेचं आहे. शेवटी पनवेल शहर हे एक प्रकारे कूस बदलणारं शहर आहे. नगरपालिकेची महापालिका आणि पहिली महापालिका झाल्यानंतर अनेक अडचणी समोर असतात, त्या सोडवण्यासाठी प्रायोरिटीज द्याव्या लागतात आणि त्यामुळे पहिले मूलभूत सुविधा आणि मग त्यानंतर लॉंग टाइम प्लॅनिंगच्या काही गोष्टी, अशा गोष्टी कराव्या लागतात. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत, पण ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण वरिष्ठ पातळीवर मांडून, सभागृहात मांडून त्याला न्याय मिळवून देणं आणि आपल्या पदरात शेवटी आज आदरणीय माझ्या पक्ष नेतृत्वाने जी काही जबाबदारी मला दिली ती राज्याच्या पटलावर तर मी निभावीनच, पण त्याचा उपयोग माझ्या पनवेलला किती जास्तीत जास्त होऊ शकतो याचा मी प्रयत्न करेन, कारण ते माझं कर्तव्य आहे. शेवटी माझ्या पनवेलकरांच्या आशीर्वादामुळे मी राज्याच्या राजकारणात आहे आणि त्यामुळे मला ही गोष्ट माझ्या हृदयात, मनात कायमस्वरूपी कोरली गेलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असल्याने जे काही ताकदीनं मला पनवेलसाठी करता येईल, आणता येईल ते करण्याचा मी नक्की प्रयत्न